अमरावतीच्या दर्यापूरमध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाई दरम्यान मोठा गोंधळ झाला। महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई दरम्यान जप्त केलेले सिलेंडर जमावानं पळवून नेले। महसूल अधिकाऱ्यांनी आज काही हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले। ही कारवाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले। त्यावेळी जमावातील काहींनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली, तसंच पंचनामेही फाडले। हा सर्व प्रकार सुरू असताना जमावातील अन्य काहींनी सरकारी वाहनातून जप्त केलेले सिलेंडर पळवले। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। अपडेट जाणून घ्या तर प्रणय निर्माण आपल्यासोबत आहे। प्रणय, एकीकडे घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नाही असं सांगितलं जाते, मात्र दुसरीकडे ही एक वेगळीच परिस्थिती अमरावतीमध्ये पाहायला मिळते। काय नक्की सगळा प्रकार घडलाय? नक्की दीपक, आपल्याला माहिती आहे सिलेंडरचे जे व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते सरकारने निर्बंध थोडे कमी केलेले, त्यामुळे जे घरगुती सिलेंडर आहे, व्यावसायिक जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते आता घरगुती सिलेंडर वापरण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यानुसार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर्यापूरमध्ये अंजनगाव टी पॉइंट परिसर आहे त्या ठिकाणी काही छोट्या छोट्या हॉटेलमधून हे घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आणि ही कारवाई करताना थोडा परिसरामध्ये लोकांची गर्दी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात जमा झाली आणि काही सिलेंडर सरकारी वाहन जेव्हा वाहनात टाकण्यात आले तेव्हा काही लोकांनी अक्षरशः ते सिलेंडर पळून गेले। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं, परंतु दर्यापूरचे जे पोलीस आहे ते घटनास्थळी दाखल झाले आणि तासाभरानंतर सिलेंडर घेऊन गेलेल्या व्यक्तींचं पाहणी केली, परंतु ते कुठे मिळाले नाही। अखेर नायब तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संबंधी तक्रार देण्याची कारवाई जी आहे ती अद्याप सुरू आहे। दीपक, प्रणय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।